नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्रो, मी अमोल देशमुख स्वागत करतो. नगर परिषद भरतीच्या संदर्भामध्ये 2-3 दिवसापासून या हे जे पत्रक आहे म्हणजे पाठीमागे घेतलेलं आहे हे पत्रक टेलिग्रामवर आलेलं आहे आणि हे पत्रक तुम्ही बऱ्याच वेळेस पाहिलेलं असणार आहे. इतर शिक्षकांचे व्हिडिओ देखील पाहिलेले असणार आहे. तर मला आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी विचारलं की सर आपण मागच्या वेळेस जे सांगितलं होतं की 6 ऑक्टोबरपर्यंत वेटिंग लिस्ट आहे तोपर्यंत जाहिरात येणार नाही. मग वेटिंग लिस्ट असताना जाहिरात कशी येऊ शकते पहिला प्रश्न, आणि वेटिंग लिस्ट असल्यावर जर जाहिरात आली तर काय होऊ शकते तो दुसरा प्रश्न, म्हणजे त्याचं उत्तर या व्हिडिओमध्ये सांगतो. आता कुठलीही भरती प्रक्रिया ज्यावेळेस त्या विभागाची वेटिंग लिस्ट असते त्यावेळेस भरती प्रक्रियेविषयी बोलणं चालणं चालू राहणं ही नॉर्मल गोष्ट आहे. ती होऊ शकत नाही असं काही नाही. म्हणजे आता नगर परिषदेची वेटिंग लिस्ट सध्या आहे तरी पण भरती प्रक्रिया ज्या आहेत त्याविषयी बोलल्या जाऊ शकतं असं म्हणजे काही हे नाही आहे. ठीक आहे. आता या गोष्टीमध्ये आपल्याला संदर्भ कुठला जुळण्यासारखा आहे की गट क आणि गट ड च्या संदर्भातच ही पदभरतीची आलेली आहे. हे पत्रक आलेलं आहे. म्हणजे गट अ आणि गट ब च्या, जे मला वाटायचं की गट अ आणि गट ब ची भरतीसाठी संदर्भात असेल पण तसं नाही. यामध्ये दिलेलं आहे गट क आणि गट ड साठी. आता अगेन ज्या वेळेस नुसता असा फोटो येतो ना तर मला थोडंसं मनात धाकधुकी होते, टू बी व्हेरी ऑनेस्ट, की काही हे म्हणजे का अशी माहिती दिली जाते. इतर सगळे कागदपत्र आपल्यासमोर PDF स्वरूपात येतात. ठीक आहे. त्याचं लगे कोण बूड शेंडा सगळं काही असतं, कोणकोणते लोक आहेत, काय काय कोणी शासनानं लिहिलं विषय वगैरे काय लिहिलं सगळं काय असतं. जनरली फक्त एवढंच जर पाठवलं असेल तर माझ्या मनात धाकधुकी येते. पण ठीक आहे, यावेळेस आपण थोडासा पॉझिटिव्हली विचार करू की बाबा शासन निर्णयानुसार 21 नोव्हेंबर 2000 या रोजीच्या शासन निर्णयानुसार गट क आणि गट ड मधील नामनिर्देशाच्या कोट्यातील जे पद आहेत तर त्यांचे काय सांगितलेलं आहे, सरळ भरताना 15/5/2026 पर्यंत करारनामा करून घेणे. ठीक आहे. म्हणजे TCS IBPS जे असेल तर त्यांच्या सोबत काय 15 पर्यंत करारनामा झालेला असेल. जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे 15 मे पर्यंत झाला असेल. ठीक आहे. TCS IBPS या संस्थांनी मागणी केल्यामुळे लेटर ऑफ इंटेंट करता आवश्यक कागदपत्र पुढील 2 दिवसात त्यांना देण्याची आवश्यकता कारवाई पूर्ण करावी. ठीक आहे. आता हे देखील सांगितलेलं आहे. ठीक आहे. नंतर ज्या जिल्ह्यातील कार्यालय भंडारा वगैरे जे आहेत तर ते TCS IBPS करारनामा झाला असेल त्यांनी सरळ सेवेचे करून घ्यावं असं काही सांगितलेलं आहे. आणि बिंदू नामावली जे आहे, बिंदू नामावलीचं कुठं आहे, हा ठीक आहे, अमरावती पुणे विभागातील बऱ्याच नगरपालिकांची बिंदू नामावली मागासवर्गीय कक्षाकडून अद्यापही मंजूर झाली नसल्याचे निदर्शनास आलेलं आहे. कारवाई पुढील 2 दिवसात पूर्ण करण्याचे निर्देश दिले. ठीक आहे. आता हे बिंदू नामावली वगैरे करा वगैरे सांगतात. ठीक आहे, टोटली ॲग्री, बिंदू नामावली वगैरे होणार आहे म्हणा. आता भरती येण्यासाठी आता बरेचसे शिक्षक लोक सांगतात की जूनमध्ये येणारच आहे. आय नो, आपण लहानपणापासून शाळा आपली जून जुलैमध्ये उघडतो म्हणून जून जुलै सोबत आपलं एक वेगळं कनेक्शन आहे. पण याचा अर्थ लगेचच भरती जून जुलैमध्ये येईल असं लावणं थोडंसं इलॉजिकल आहे, टू बी व्हेरी ऑनेस्ट. कारण की भरतीसाठी अगोदर वित्त विभागाची मान्यता लागते. वित्त विभागाची मान्यता आल्यानंतर तिथून पुढे 6 ते 9 महिन्यामध्ये जाहिरात येत असते. ठीक आहे. सदरील याचा आकृतीबंध, ठीक आहे, मी आता असं मानून चालतो की याचा आकृतीबंध तयार आहे आणि बिंदू नामावली आहे. पण वित्त विभागाची मान्यता जी आहे तर त्याचं पत्रक येणं गरजेचं आहे. आता हे मी हे झालं की आता बरेचसे आता मला विचारलं की सर जाहिरात येणार आहे का जून जुलैमध्ये. आता माझ्याकडे हा एक दुसरं पत्रक आहे. ठीक आहे. हे पत्रक आहे पहा 30 डिसेंबर 2025चं. ठीक आहे. यामध्ये प्रसिद्धी पत्रक दिलेलं आहे. महाराष्ट्र नगर परिषद गट क 2023 ची जी परीक्षा झाली होती त्याची निवड सूचीस मुदत वाढ देण्याबद्दल आहे. आता यामध्ये काय सांगितलेलं आहे, सगळं डिटेल माहिती दिलेलं आहे. अगोदरचे कोणकोणते निर्णय झालेले ते पण सगळे दिलेले आहेत. आता यामध्ये काय सांगितलेलं आहे पहा, महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गट क 2023 करता 11 जुलै 2023 ला जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. जाहिरात आली होती 25 ऑक्टोबर 2023 ते नोव्हेंबर 2023. ठीक आहे. कालावधीत ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती. नोव्हेंबरच्या 2023 पर्यंत परीक्षा घेण्यात आली होती. नंतर 15 मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते. काय त्यांचे निकाल जे आहेत तर ते प्रसिद्ध करण्यात आले होते. ठीक आहे. 11 जुलै 2023. थांबा एक मिनिट, काही हुकलंय का, हा प्राप्त गुण, हा त्यांची जी मार्चची जे आहे तर ते 15 लागलं होतं. नंतर मार्च नंतर एप्रिल मे जून जुलै 11 जुलै 2023च्या जाहिरातीत, आता ही जाहिरात आहे 11 जुलै 2023 जाहिरात, नमूद पदांच्या संस्थेनुसार एकूण 8 संवर्गाची भाग 1 आणि भाग 2 अतिरिक्त प्रारूप सूची म्हणजे निवड सूची आणि अंतिम सूची जी आहे प्रतीक्षा यादी 10 जून 2024 ला लागली होती. कधी 10 जून 2024. 2 डिसेंबरचा जो GR आहे तो काय सांगतो की बाबा 2 वर्ष वेटिंग लिस्ट वाढवलेली आहे, पुढं आहे, ते पुढं आहे. ठीक आहे. पहा हे आता
वेटिंग लिस्ट त्यांनी कधी लावली होती ते एकदा समजून घेऊया. महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी विद्युत सेवा 26 ऑगस्ट, ठीक आहे. नगर परिषद अभियांत्रिकी हे 26 ऑगस्ट 2024 या संवर्गाच्या 8 संवर्गाच्या लोकांना काय दिलं होतं की जॉईनिंग दिली होती. ग्रुप सी चे पद आहे, ग्रुप डी चे याच्यामध्ये सध्या काही अंतर्भाव नाहीये, ठीक आहे. पण ग्रुप सी आणि ग्रुप डी दोन्ही पदासाठी 2 वर्षाची वेटिंग लिस्ट 2 डिसेंबरच्या 2025 याच्यानुसार आहे. आता बाकीचे काय म्हणतील की सर काही राज्य संवर्गाचे पद होते त्यांची वेटिंग लिस्ट आहे स्टेटलेचे, असं काही नसतं. ज्यावेळेस लिपिक पद येतं ना तर या लिपिक पदामध्ये लिपिक पद जर 10 असतील, ठीक आहे, तर 10 पैकी लेट्स से की 30% पद जी आहेत ना तर ती राज्यस्तरीय असतात आणि 70% किंवा त्यांचं पर्सेंटेज आहे ते मागे पुढे होऊ शकतो तर ही स्थानिक संवर्गाची असतात, ठीक आहे. तर त्यामुळे आता ही जर जाहिरातीची असेल तर ती लिपिकच्या कोणत्या पदासाठी येणार आहे असं काही नसतं, ठीक आहे. आली ना तर सेंट्रललाच येते, नंतर मग कोणत्या नगर परिषदमध्ये कधी येणार काय किती जागा येणार ते असतं ते, ठीक आहे ना. आता ही सगळी वेटिंग लिस्ट मी तुम्हाला पण दिलेली आहे. नगर परिषद स्वच्छता निरीक्षकचे 6 ऑक्टोबर 2024 पर्यंत आहे. जोपर्यंत मागच्या भरती प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत नवीन जाहिरात येण्यास खूप प्रॉब्लेम होतात, ठीक आहे. आता म्हणजे याचा अर्थ असं नाही की भरती प्रक्रिया करायची त्यावर बोलणं चालू होणार नाही, ते असू शकतं ना. आता जर समजा असं झालंच की बाबा आता ही जाहिरात आलीच, जर जाहिरात आली तर त्याच्यावरती स्टे येऊ शकतो. माझ्यासमोर हे एमपीएससीचं, आता हे मोठं होतं का नाही, हा एमपीएससीच्या 2023च्या काही हे 2 पत्रक आहे माझ्याकडे, ठीक आहे. अतिरिक्त संचालनालय आरोग्य सेवा हे काय आहे, शासनाच्या आरोग्य विभागाकडून प्राप्त मागणीनुसार संचालक प्रसिद्ध करण्यात येत आहे. सूचनेनुसार आयोगामार्फत विषयांकित संवर्गाची जाहिरात तूर्त स्थगित करण्यात येत आहे. काय जाहिरात स्थगित करण्यात येत आहे. हे एक पत्रक आहे, हे 25 मेचं आहे, हे 11 डिसेंबर 2021 आहे. आणि इथं खाजगी शेवटची लाईन पहा, 17 नोव्हेंबर 2021 ची प्रसिद्ध करण्यात आलेली विषयांकित संवर्गाची जाहिरात भरतीबाबतची पुढील कारवाई तूर्त स्थगित करण्यात येत आहे. 2023च्या ज्या भरती झाली होती तर त्याच्यामध्ये निवड सूचीमधील विद्यार्थ्यांना काहीतरी डावललं होतं, त्यांच्या मुलाखतीच्या संदर्भात प्रॉब्लेम आला होता. तर त्यांना आता 2026च्या 5 मे का 26 मेला काहीतरी त्याची स्थगिती उठवलेली आहे, हायकोर्टाची स्थगिती उठवलेली. माझ्याकडे त्याच्यावर मी ऑलरेडी व्हिडिओ घेतलेला आहे पण सध्या सापडलं नाही. म्हणजे मला काय म्हणायचं की 2023ची भरती 2023 पर्यंत स्थगिती आलेली आहे आणि आता इथून पुढे त्या लोकांची काय होणार आहे, जॉईनिंग होणार आहे. मला वाटतं याच्या अगोदर मी व्हिडिओ घेतलेला आहे यावरती. मला सांगायचं काय आहे की जर समजा कुठली म्हणजे वेटिंग लिस्ट मधले विद्यार्थी कायदेशीर त्या पदासाठी हक्कदार असतात आणि त्यांनी जर समजा या भरतीच्या संदर्भात जर कोर्टात गेले तर येणारी भरती जी लवकर येऊ शकते ती पुढचे 2, 3, 4, 5 वर्ष येऊ शकत नाही. हे एमपीसीची उदाहरणं सांगितली मी तुम्हाला. बाकी राहिला प्रश्न काही भरती प्रक्रिया जी आहे तर ती ग्रुप डीची. आता ही वेबसाईट आहे, ठीक आहे. ग्रुप डीच्या ज्या जागा आहेत त्या सर्रास त्यांनी निविदा मागवण्यासाठी सुरुवात केलेली आहे. माझ्या पाठीमागे हे काही पत्रक आहेत, ठीक आहे. हे पहा, निविदा सूचनेची जाहिरात वर्तमान पत्रात प्रसिद्ध करण्याबाबत. हे कधीचं आहे, 11 डिसेंबर 2025 आहे. निविदा म्हणजे काय की बाबा की काहीतरी कॉन्ट्रॅक्ट द्यायचा आहे तर त्याची सूचना जी आहे तर ती वर्तमानपत्रात जाहीर करण्याबद्दल त्यांनी काय केलेलं आहे, दिलेलं आहे. नंतर दुसरं एक आहे पहा, यामध्ये बाह्य यंत्रणेद्वारे कामकाजासाठी बाह्य यंत्रणेद्वारे लिपिक मनुष्यबळ पुरवण्यासाठी नोंदणीकृत कंत्राटदाराकडून लिपिक यांच्या प्रतिमा दर जाहीर करण्यात आलाय. 18/5/2026 आहे, ठीक आहे. हे ग्रुप सीचं पद आहे. देन आणखी मोटर वाहन 28 जुलै 2025 आहे. वाहन चालक, ठीक आहे. वाहन चालक तर पद जे आहे तर ते ऑलरेडी विकले गेलेलेच आहे. ग्रुप डी मधलं काही पद जे आहेत तर ते यामध्ये देखील आहे, ठीक आहे. शिपाई बाह्य यंत्रणेमार्फत शिपाई पुरवणाऱ्या संस्थांकडून ई निविदा भरण्याबाबत 8 जानेवारी 2026 हे पत्रक आहे. ना आता ही हालचाल सरळ सेवेच्या भरतीबद्दल ग्रुप सीच्या आणि ग्रुप डीच्या आहे की नाही याच्याबद्दल आता आगामी आता जे जून वगैरे सांगतायत तर मला असं वाटतं की विद्यार्थ्यांचा विचार करून जूनमध्ये जाहिरात यायलाच पाहिजे. पण जे कागदपत्र सांगतात, मी काय माझ्या मनाचं सांगत नाही, मी कागदपत्र बारीक वाचून आणि त्याचा कन्क्लुजन पास्टमध्ये आणि फ्युचरमध्ये येणाऱ्या कोणत्याही जाहिराती किंवा घटना असतील तर त्याच्यावरती मी थोडंसं कन्क्लुजन काढून बोलू शकतो. म्हणून ही प्रामाणिकपणे माहिती तुमच्यासमोर सांगितलेली आहे. म्हणजे याचा अर्थ असा नाही की तुम्ही गाफील राहा. तुम्ही अभ्यासात आतापासून जरी राहिलात तरी काहीही हरकत नाही, काहीही फरक पडणार नाही. ज्यावेळेस ही भरती यायची आहे त्यावेळेस मी तुम्हाला जे 2-4 कागदपत्र नाचत येणार आहे ते सांगत असतो ना तर ते तुमच्यासमोर येणारच आहे. वित्त विभागाची मान्यता, देन बाकीच्या GADचं आता
MPSCनं सगळ्या पदाचं काय केलेलं आहे की सेवा प्रवेश नियम अपडेट केलेला आहे, तसंच बाकीच्याही पदाचे सेवा प्रवेश नियम अपडेट होणं गरजेचं आहे. ना ही सगळी माहिती जर लक्षात घेतली तर जूनमध्ये जाहिरात येईल याच्यावर थोडासा डाऊट निर्माण होणं म्हणजे साहजिक आहे. आशा करतो तुम्हाला माझा आजचं हे विश्लेषण आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशानी असतील नोंदवू शकता. आता पुरतं एवढंच, थांबतो, पुन्हा भेटूया. राम राम.